घर सांभाळताना आपण स्वतःलाच विसरत आहोत का? काही छोट्या चुका तुमचा आनंद, आरोग्य आणि आत्मविश्वास कमी करतात का? काही अशा चुका आहेत की ज्या नकळतपणे प्रत्येक गृहिणी करत असते आणि त्या तिच्या आनंदावरती परिणाम करतात. हाय, नमस्कार मैत्रिणींनो. घर सांभाळणं, मुलांची काळजी घेणं, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणं, हे सगळं करताना आपण स्वतःला कुठेतरी मागे टाकतो. आजचा हा व्हिडिओ कोणाला दोष देण्यासाठी नाही, तर स्वतःला ओळखण्यासाठी आहे. खरं तर घर सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. पण कधी-कधी आपण काही सवयी नकळत अंगी बाळगतो, ज्या आपल्या मनावर आणि शरीरावरती परिणाम करतात. म्हणजे कधी-कधी तर आपल्याला समजत असतं की आपलं कुठेतरी चुकतंय, पण याची कोणीतरी जाणीव करून दिल्याशिवाय त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर अशाच काही चुका की ज्या प्रत्येक गृहिणीने टाळायला पाहिजेत. सगळ्यात पहिली म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं. म्हणजे आपण सगळ्यांना वेळेवरती नाश्ता, जेवण देत असतो, पण स्वतः मात्र वेळी अवेळी खात असतो. घरातल्या सगळ्यांना पौष्टिक खायला देण्याकडे आपला कल असतो. पण हेच स्वतःच्या बाबतीत मात्र आपण करत नाही. आणि हे तेव्हा जाणवतं जेव्हा हेल्थच्या छोट्या-मोठ्या तक्रारी सुरू होतात. पण तोपर्यंत बऱ्यापैकी उशीर झालेला असतो. आणि ही चूक तर अगदी 99% गृहिणी करत असतात. मीही त्यातलीच एक. मी सुद्धा खूप साऱ्या चुका केलेत आणि त्या चुकातून शिकत आलेली आहे. पण कधी-कधी वाटतं की खूप आधीच ह्या गोष्टी मला कळायला हव्या होत्या. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. बहुतेक वेळा तर असं असतं की सकाळी भाजी केलेली संपली की स्वतःसाठी करायचा खूप कंटाळा येतो आणि सकाळपासून इतकी धावपळ झालेली असते की पुन्हा स्वतःसाठी आणखी काही करायची इच्छाच नसते किंवा एनर्जी नसते. मग फ्रीजमध्येच उरलेला भात, भाजी, आमटी शोधली जाते आणि तिच्यावरच भागवलं जातं. कधीतरी ठीक आहे, पण रोज-रोज असं करणं योग्य नाही. किंवा फळांच्या ऐवजी चहा, कॉफी घेण्याकडे आपला जास्ती कल असतो किंवा चहा, बिस्किट घेण्याकडे. तेच आरोग्याच्या बाबतीत पण असतं. जेव्हा छोट्या-छोट्या तक्रारी सुरू होतात ना, तेव्हाच लक्ष द्यायचं. जर 40च्या पुढे असाल तर नियमितपणे हेल्थ चेकअप करायला पाहिजे. दुसरी चूक आहे की मीच सगळं करणार ही सवय. घरात एवढी माणसं असताना सुद्धा सगळं काम एकटीनं का करायचं? कधी-कधी आपणच सवय लावून घेतो की सगळं माझ्या हातूनच व्हायला पाहिजे. म्हणजे मागे सुद्धा मी एकदा हे म्हटलं होतं की कभी-कभी तो लगता है की आपणच भगवान है. म्हणजे सगळं स्वतःलाच करायचं असतं. पहिल्यापासूनच घरातल्या सगळ्यांना स्वावलंबनाची सवय लावायला पाहिजे. स्वतःची स्वतः कामं तरी करायला शिकवलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला हे सांगते आहे, पण मी सुद्धा ही गोष्ट केली नव्हती. कारण की मला आवडायचंच नाही. मला स्वतःलाच सगळी कामं परफेक्ट करायची सवय होती. आणि कधी-कधी असं पण वाटतं की कशाला कुणाला कामं सांगायची, त्यापेक्षा स्वतःच पटापट केलेली बरी. किंवा घरातील कामांमध्ये मदत म्हणून म्हणजे भांडी घासण्यासाठी किंवा लादी पुसण्यासाठी एखादी हेल्पर तुम्ही ठेवू शकता. पण कधी-कधी ही सुद्धा गोष्ट आपल्याला आवडत नसते. किंवा कशाला एवढे पैसे घालवायचे, त्यापेक्षा मी स्वतःच ही सगळी कामं करेन, असा एक माइंडसेट होता. माझ्याकडे सुद्धा बरीच वर्ष कामासाठी कोणी नव्हतं आणि माझं एक रुटीन होतं, बसलेलं होतं व्यवस्थित की स्वतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही कामं करायची, हे सगळं व्यवस्थित रुटीन होतं. पण एक दिवस मी आजारी पडले. जसं की मी तुम्हाला ते मागे सुद्धा सांगितलं आहे. म्हणजे पिरियड्सचा त्रास वगैरे होत होता, भरपूर ब्लिडिंग वगैरे होत होतं आणि शेवटी मला ते ऑपरेशन करावं लागलं. आणि अशा वेळेस खरंच आपल्याला कोणाची तरी मदतीची गरज असते. आणि मग तेव्हा अचानक शोधाशोध करायला लागली, कोणी कामासाठी वगैरे मिळतं आहे का ते. आणि त्याच्यातून मग खूप मेंटल स्ट्रेससुद्धा येतो. त्यापेक्षा आधीपासूनच जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल, तर एखाद्या कामासाठी तरी जरूर हेल्पर ठेवावी. कारण तुम्ही स्वतः ही एक प्रायोरिटी असली पाहिजेल आहे. आणि तुम्ही जे काही काम करता, ते काम जर ह्या घरातल्या कामांपेक्षा सुद्धा महत्त्वाचं असेल, तर नक्कीच घरकामासाठी हेल्पर ठेवायला पाहिजे. आणि जर बाहेर जाऊन जॉब करत असाल, तर नक्कीच असं करायला पाहिजे. तरच तुम्ही घर आणि जॉब याचा बॅलन्स सांभाळू शकता. कारण एका ठराविक वयानंतर एनर्जी लेवल कमी होत जाते आणि ही छोटी-छोटी कामं करणंसुद्धा अवघड होऊन जातं. म्हणजे थकायला होतं आणि मग होते चिडचिड. आणि मग एवढ्या सगळ्या गोष्टी करून उपयोग काय, की जर तुम्ही आनंदीच नसाल तर. त्यामुळे सगळं स्वतःच करायला पाहिजे, हा अट्टाहास सोडायचा. तिसरी चूक आहे की सतत तुलना करत राहणं. आजकाल सोशल मीडियामुळे खूप साऱ्या लोकांचं लाईफ आपल्याला दिसत असतं, त्यांची लाईफस्टाईल दिसत असते. ते त्यांच्या आयुष्यात काय करतात हे समजत असतं आणि नकळतपणे मनामध्ये मग त्यांच्याशी तुलना सुरू होते. मग त्यांचं लाईफ कसं चांगलं आहे आणि आपल्याकडेच काहीतरी कमी आहे अशी भावना निर्माण होते. म्हणजे WhatsAppला वगैरे आपण स्टेटस बघतो, मग ते कुठे फिरायला गेले किंवा काय एन्जॉय करतायत, कोणती नवीन गोष्ट घेतली आहे किंवा यूट्यूबवरती सुद्धा आपल्याला बरंच काही पाहायला मिळत असतं. मग हे सगळं परफेक्ट असं लाईफ बघून आपल्याला वाटतं आपलंच लाईफ परफेक्ट नाही आहे. म्हणजे यांची घरं कशी काय एवढी छान असतात, त्यांची मुलं किती हुशार असतात, ती किती स्मार्ट दिसते आणि घरातलं सगळं आवरून इतकी सगळी कामं करून हिला कसं काय जमतं असं छान छान राहायला.
मी तर फक्त एवढीशीच कामं करून दमून जाते. म्हणजे अशा एक ना अनेक गोष्टींची तुलना सुरू होते. याने काय होतं की सतत स्वतःला कमीपणा घेतल्यामुळे युनिव्हर्सला सुद्धा तसाच मेसेज जातो आणि तुम्ही सुद्धा मनातल्या मनात कुढत राहता हे सगळं बघून. आणि त्यामुळं ज्या काही चांगल्या गोष्टींना तुम्हाला तुमच्या आयुष्यात हव्या असतात तर त्या मिळत नाहीत. कारण कृतज्ञतेची जादू खूप असते. जे काही आपल्याजवळ आहे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली की बदल्यामध्ये अजून आपल्याला आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी मिळत जातात. तर हा आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे महाशिवरात्रीचा आणि त्या दिवशीसुद्धा मी फारसं काही शूट केलं नाही. सकाळी उठल्यानंतर घरीच पूजा वगैरे केली पण त्याचं पण काही फारसं शूट केलं नाही. पण त्याच्यानंतर सगळ्यांचाच उपवास होता म्हणून साबुदाणा वडे बनवत होते. तर तेव्हा लक्षात आलं की चला याचा व्हिडिओ करूयात. साबुदाणा रात्रीच भिजत टाकलेला, तो दुसऱ्या दिवशीपर्यंत चांगला भिजतो. तर याच्यामध्ये बटाटे उकडून टाकलेत आणि शेंगदाण्याचं कूट जाडसर वाटलेलं आणि मिरची मिक्सरला फिरवून घेतलेली आणि मीठ हे टाकून ह्याचं मिक्सचर बनवलं आहे. तर याच्या छोट्या छोट्या क्लिप्स घेतलेल्या आहेत तर त्याच इथं शेअर करते. चला तर आता आपल्या मेन मुद्द्याकडे येऊयात. चौथी चूक आपण करतो ती म्हणजे स्वतःची स्वप्न विसरून जातो. लग्नानंतर, मुलं झाल्यानंतर अनेक स्त्रिया स्वतःची स्वप्न बाजूला ठेवतात किंवा आपोआप ते तसं होत जातं आणि मग घरासाठी, इतरांसाठी आपण थोडंसं बॅकफूटवर राहतो. पण याची जाणीव ना खूप उशिरा होते किंवा अधूनमधून जरी जाणीव होत असली तरी आपण इतके गुंतलेलो असतो या सगळ्या गोष्टींमध्ये की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळच मिळत नाही. पण गृहिणी असणं म्हणजे स्वप्न संपली असं नाही. जो काही थोडासा वेळ तुम्हाला स्वतःसाठी मिळत असेल तर त्यामध्ये कुठलाही ऑनलाईन कोर्स करा किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर कुठलाही छोटासा बिझनेस सुरू करू शकता किंवा सगळ्यात आधी तर नवीन स्किल शिका काहीतरी. कारण आत्ताचा हा जो जमाना आहे तर तो स्किलचा आहे. तुमची डिग्री कुठली आहे याला काही महत्त्व नाही, तर तुमच्याकडे स्किल काय आहे याला फार महत्त्व आहे. 5वी चूक आहे ती म्हणजे स्वतःसाठी वेळ न काढणं. मला वेळच मिळत नाही हे वाक्य आपण रोजच्या रोज किती वेळा म्हणतो. पण जर खरंच आपल्याला काहीतरी करायचं असेल ना तर याच्यावरती आपण विचार केला की आपल्याला समजतं की आपला वेळ कुठे वाया जातो आहे ते. आपलं स्वतःचं एक प्रॉपर असं रुटीन सेट करायचं आणि त्यामध्ये अर्धा तास तरी वेळ स्वतःसाठी काढलाच पाहिजे. आणि त्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, आवडीचं गाणं ऐका, थोडंसं एक नवीन मेकअप शिकू शकता, तुमचा एखादा छंद असेल तर तो जोपासू शकता. कारण की या गोष्टी तुम्हाला आनंदित ठेवतात. तुम्हाला स्वतःची नव्याने ओळख करून देतात. थोडंसं एकटं राहिलं की स्वतःविषयी विचार करायला वेळ मिळतो. 6वी चूक म्हणजे सगळ्या गोष्टी मनामध्ये साठवून ठेवणं. म्हणजे कधी राग आला तरी गप्प बसतो, कोणी दुखावलं तरी गप्प बसतो, खूप थकवा आला तरी गप्प बसतो. म्हणजे आतल्या आत चिडचिड तर खूप होत असते पण व्यक्त होत नसतो. तर मैत्रिणींनो, व्यक्त होता आलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं ते योग्य शब्दामध्ये सांगता आलं पाहिजे. आपल्यापैकी खूपशा मैत्रिणी असतात तर त्या इतक्या छान छान कमेंट करतात, त्यांच्या मनामधलं जे असतं त्या व्यक्त होतात. असं व्यक्त होण्याने आपलं मन आहे ते मोकळं होतं आणि जिथं चांगला संवाद असतो तिथं गैरसमज खूप कमी होतात आणि नाती मजबूत होतात. तर आज मी या मंदिरात आले होते. किती छान वाटतं ना जेव्हा आपण अशी छानशी पूजा करतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही फक्त घर चालवत नाही, तुम्ही त्या घराला जीव देता. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःची किंमत ओळखा आणि लक्षात ठेवा, एक आनंदी आई, आनंदी पत्नी म्हणजे आनंदी घर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर